हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की श्री सद्गुरु साखरे महाराज, श्री गुरु थोरात महाराज की जय। सब संतन की जय। ब्रह्मानंद स्वामी की रुक्मिणी रमण गोविंदा। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। विनायकं गुरुनौमि साखरे नाम विशुद्धं येषां चरण सान्निध्यादेवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्धविमुक्ते। गलद्दानगण्डं मिलद्भ्रूमखण्डं चलशारुषण्डं जगत्रानुषण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य श्रीमद्शङ्कराचार्य विरचितम् एकश्लोकी गणेशस्मरणं स्तोत्रं सम्पूर्ण। श्रीकृष्णार्पणमस्तु, श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु। येतो नाव प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुखे आती भारती। हे वस्तु सामर्थ्य शक्ती नवल काही। ही जी आज ओवी चिंतना करता निवडलेली आहे, ही ओवी अलंकापूरमध्ये अखंड समाधीस्थ असणारे ज्ञानियांचे राजे, योगियांचे राजे, साधकाचे मायबाप, महाकैवल्य तेजोनिधी संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज यांच्या 5 वाङ्मयापैकी ज्ञानेश्वरी ग्रंथातील पहिल्या अध्यायातील 78 क्रमांकाची ओवी आज या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सद्गुरूंच्या सेवेकरिता निवडलेली आहे। मर्यादित असणाऱ्या जीवदशेचा बाद करून अमर्याद असणाऱ्या परब्रह्माशी जीवाचे एकत्व व्हावे या हेतूने संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्या अवतार कार्यामध्ये 5 वाङ्मयाची निर्मिती केलेली आहे। त्यांचा पहिला जो ग्रंथ आहे तो हरिपाठ आहे, दुसरा जो ग्रंथ आहे तो ग्रंथराज ज्ञानेश्वरी आहे, तिसरा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी गाथा आणि चौथा ग्रंथ आहे चांगदेव 65 आणि 5वं जे वाङ्मय आहे ते आहे अमृतानुभव। ह्या 5ही ग्रंथाचं जर तात्पर्य आपण पाहिलं तर जगत मिथ्यात्वपूर्वक जीव ब्रह्मैक्य ज्ञानामध्ये या सर्व ग्रंथाचे तात्पर्य आहे। कारण आलोट्य सर्व शास्त्रांनी विचारेचे पुनः पुनः इदम एकम सुनिष्पन्नम ध्यायो नारायणाः सदा। सकल शास्त्राचं जर आपण तात्पर्य पाहिलं तर जीव ब्रह्मैक्य ज्ञानातच आहे। त्याचं कारणही तसं आहे, कारण प्रत्येक जीवाला नित्य निरातिशय रमणीय सुखाच्या अपेक्षा आहे। मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे न जीवे। मला दुःख व्हावं असं कोणत्याही जीवाला वाटत नाही, मला सुख व्हावं असं प्रत्येक जीवाची एक सहज आणि साधारण इच्छा आहे। आणि ते सुख कसं असावं तर नित्य असावं, दुःख संबंध रहित असावं, निरंतर असावं आणि ते सुख केवळ आणि केवळ आत्मस्वरूपाच्या यथार्थ ज्ञानाशिवाय अन्य ठिकाणी नाही। आणि ते सुख आपल्याला संत वाङ्मयाचा विचार केल्याने, चिंतन केल्याने प्राप्त होते। असो जी ओवी आपण चिंतना करता निवडली आहे,
जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुख्याती भारती. ते वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही. ह्या वस्तू सामर्थ्य शक्तीचा आपण उर्वरित काळामध्ये यथाशक्ती यथामती विचार करू. तत्पूर्वी सेवेचे प्रवृत्ती निमित्त परमपूज्य ब्रह्मनिष्ठ वैराग्यनिष्ठ ब्रह्मलीन सद्गुरु माऊलींचे हे द्वितीय पुण्यस्मरण, त्यानिमित्त चाललेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यातील द्वितीय दिवसाची वाङ्मय सेवा आज या पवित्र ठिकाणी तीर्थक्षेत्रामध्ये करण्याचे सद्भाग्य मला प्राप्त झाले आहे. तीर्थक्षेत्रामध्ये केलेलं पुण्य आणि तीर्थक्षेत्रामध्ये केलेलं पाप हे दोन्ही वज्रलेप होतात. म्हणजे अखंड जीवाला वज्रलेप प्रमाणे नित्य संगरात कधी त्याचा खंड होत नाही. म्हणून तीर्थक्षेत्रामध्ये कधीही पाप करू नये आणि तीर्थक्षेत्रामध्ये पुण्य केल्याशिवाय राहू नये. कारण तीर्थक्षेत्रामध्ये केलेलं पुण्य आपल्याला इच्छित फल प्राप्तीशिवाय कधीही संपत नाही आणि तीर्थक्षेत्रामध्ये केलेलं पाप हेही कधी आपला विनाश केल्याशिवाय संपत नाही. मग अन्य ठिकाणी पाप करावं तीर्थक्षेत्रात करू नये का? तर पुढंच पाप करू नये, पुण्यच करावं. आणि ह्या तीर्थक्षेत्रामध्ये आपण सकाळपासून विष्णू सहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, नंतर विरयणीपर आपण श्रवण भक्ती करतो. श्रवण भक्ती ही अत्यंत श्रेष्ठ दर्जाची आहे, महत्वाची आहे. श्रवण म्हणजे काय? तर उपक्रम उपसंहार ह्या षडलिंगाचा युक्तिपूर्वक वेदांत वाक्याचा विचार करून त्याच्या तात्पर्य निश्चयास काय म्हणतात? श्रवण असे म्हणतात. म्हणजे त्याच्यात उपक्रम पाहिजे, उपसंहार पाहिजे. उपक्रमाचा उपसंहाराची एक वाक्यता करून त्याची युक्तीने वेदांताचं तात्पर्य काय? जगत मिथ्यात्व पूर्वक जीव ब्रह्मैक्य ज्ञान, हे काय वेदांताचं तात्पर्य आहे. म्हणजे ह्या तात्पर्यावर आखी वेदांताची इमारत उभी आहे. ते जर जीवाला प्राप्त झालं नाही तर वेदांत शास्त्र त्याच्यासाठी निष्फळ आहे. कारण मुख्य शास्त्र वेदांताचं मुख्य तात्पर्य जीव ब्रह्मैक्य ज्ञानात आहे. म्हणजे जगत मिथ्या व्हावं आणि जीवाला ब्रह्माची प्राप्ती व्हावी. म्हणजे अनिष्ट निवृत्ती अनिष्टाची प्राप्ती. केवळ अनिष्टाची निवृत्ती होऊन चालत नाही, तर इष्टाची प्राप्ती व्हावी लागते. म्हणून तीर्थक्षेत्रामध्ये तुम्ही सर्वजण हे जे नामयज्ञ करत आहात त्याचं अन्य क्षेत्रापेक्षा तीर्थक्षेत्रामध्ये अधिक द्विगुणित फळ प्राप्त होतं. जसं नित्यकर्मामध्ये श्राद्ध आहे, त्याच्यामध्ये ग्रहण आहे, माता पितरमने अंकित जे दिवस असं माऊली म्हणतात, त्या ठिकाणी हे नैमित्तिक कर्म आपल्याला ह्या यज्ञाचं प्राप्त होतं आणि ते तीर्थक्षेत्रामध्ये अवश्य करावं. कारण अन्य क्षेत्र कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती आणि तीर्थक्षेत्र कृतम पापम वज्रदेवी भविष्यती. म्हणजे अन्य ठिकाणी केलेलं पाप तीर्थक्षेत्रामध्ये निवृत्त होतं, पण तीर्थक्षेत्रामध्ये केलेलं पाप कधीही निवृत्त होत नाही. म्हणून तीर्थक्षेत्रामध्ये हे जे नामयज्ञ जे आपण श्रवण भक्ती करतो ती करणं गरजेचं आहे. आणि आपली सर्वांची 9 भक्तीपैकी श्रवण भक्ती सध्या ह्या हरिनाम सप्त्यामध्ये चालू आहे. आताच तुम्हाला श्रवणाची व्याख्या सांगितली की उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता व्हावी, त्याच्या वेदांताच्या वाक्याचा युक्तीने निश्चय करावा, जीव ब्रह्मैक्य ज्ञान. आणि हे जे श्रवण आहे ते 3 प्रकारचं आहे. एक आहे आपतता श्रवण, दुसरं आहे अंग श्रवण आणि तिसरं आहे अंगी श्रवण. आता आपतता श्रवण काय याचा थोडंसं विचार आपण जर पाहिला तर संत संगतीने श्रद्धापूर्वक शास्त्राध्ययन करून देहादी जगताविषयी मिथ्यत्व निश्चय परोक्ष मिथ्यत्व निश्चय होणे याला आपातता श्रवण असे म्हणतात. म्हणजे आपातता श्रवण ही किती महत्वाचं आहे बा, की आपल्याला प्रत्यक्ष प्रतीतीला येणारं जे जगत, आपल्याला जे देहादी संसार सत्य वाटतो आहे त्या देहादी प्रत्यक्ष प्रतीती येणाऱ्या संसाराविषयी परोक्ष का होईना मिथ्यात्व बुद्धी कशाने होते? तर ह्या सत्याने होते. कशाने होते? तर
संत संगतीने होते. कशाने होते तर शास्त्राध्ययनाने होते, शास्त्र श्रवणाने होते. म्हणून श्रवण अत्यंत महत्वाचा विषय आहे. मानव देहामध्ये आपल्याला पंच ज्ञानेंद्रिय आहेत आणि पंच कर्मेंद्रिय आहेत आणि सगळ्यांचीच उपयोगिता त्यानुसार अत्यंत योग्य आहे. कारण डोळ्याचा विषय रूप आहे, कानाचा विषय श्रवण आहे. जडित मंडले रत्न मुंडित कान, ते श्रवणाशी नवे मंडन. श्रवणाशी श्रवणे भूषण, श्रवणाची श्रवणे सार्थक. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, आपल्या कानाचं भूषण जर काय असेल तर ते सोनं दागिनं नाही, सुवर्ण नाही. आपलं कानाचं भूषण काय आहे? महावाक्य श्रवण. कारण हे सोनं अनित्य स्वरूपाचं आहे. पण एकदा का सद्गुरूंच्या मुखाने आपण महावाक्याचे श्रवण केलं की त्या महावाक्याच्या श्रवणाने आपल्या आतमध्ये असणाऱ्या असत्वपादक, अभानापादक, आनंदापादक या तिन्ही आवरणाची निवृत्ती होऊन आपल्याला आपल्या स्वरूपाचं दृढ अपरोक्ष यथार्थ ज्ञान प्राप्त होतं. आणि त्या ज्ञानानंतर आपल्याला नित्य दिवाळी प्राप्त होती. कशाची दिवाळी प्राप्त होती तर सुखाची, आनंदाची दिवाळी प्राप्त होती. कारण विषयामधलं सुख हे कसं आहे? अनित्य आहे, प्रातिभाषिक आहे आणि सापेक्षता त्याच्यामध्ये दोष आहे. अनित्य आहे म्हणजे कालांतराने एकतर विषयाचा तरी कंटाळा येईल अथवा विषय भोगणारा जो भोगता आहे त्याला तरी त्या विषयाचा कंटाळा येईल. ते नित्य सुख नाही. आणि प्रातिभाषिक आहे, आपल्याला जो पदार्थ दिसतो तो मायेचा परिणाम आहे आणि चैतन्याचा विवर्त आहे. जो पदार्थ आपल्याला प्रतीती येतो तो रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्या आहे, म्हणजेच प्रातिभाषिक आहे. शास्त्रामध्ये 3 सत्तेचं वर्णन केलेलं आहे. एक आहे प्रातिभाषिक सत्ता, दुसरी आहे व्यावहारिक सत्ता आणि तिसरी आहे पारमार्थिक सत्ता. यद्यपि 2च सत्ता आहे, एक आहे प्रातिभाषिक आणि दुसरी आहे पारमार्थिक. मग व्यावहारिक सत्ता देण्याचं काय कारण आहे तर व्यावहारिक सत्ता देण्याचं एकमेव कारण हे आहे की आपण ह्या दृश्य जगताला सत्य समजलं. आपण ह्या शरीराला मिथ्य असताना एक दिवस जाणारा असताना असं अनित्य स्वरूपाचं शरीर आपण सत्य समजले. कधीही मी जाणार नाही. त्याच्यामध्ये अनन्य अध्यास आहे. पहा, आपल्याला आपलं शरीर सत्य हे का वाटतं त्याचं शास्त्रीय कारण असं आहे की त्याच्यामध्ये प्राक सिद्धत्वाची प्रतीती येते. आणि इदानी जातित्वाच्या ठिकाणी प्राक सिद्धताची प्रतीती आली तर इदानी जातित्व हे प्राक सिद्धत्व वाटतं. म्हणजे अन्याचा अन्यावर झालेला भ्रम, त्यालाच अनन्याध्यास असे म्हणतात. म्हणजे आपला नित्य कसा आहे, आपला आत्मा कसा आहे तर नित्य ज्ञानरूप, सुखरूप, चिद्रूप, आनंदरूप, अद्वैरूप आहे. आणि त्या सत्य, आनंद आणि ज्ञान हे आपल्याला कुठं प्रतीतीला येतं? शरीराच्या ठिकाणी प्रतीतीला येतं. म्हणून आपल्याला काय वाटतं हे शरीर सत्य. म्हणून ह्यो अनन्य अध्यासाचा मधला भेद म्हणजे प्राक सिद्धत्व हे इदानी जातित्वावर जर प्रतीतीला येतंय तर इदानी जातित्वाचं कार्यकारण स्वरूप आणि प्राक सिद्धत्वाचं कार्यकारण स्वरूप हे सद्गुरूंच्या चरणाजवळ जाणून घेतलं असता आपल्याला आपतता श्रवणाने असं कळतं. म्हणजे निश्चय होत नाही पण लक्षात येतं की प्रतीतीला येणारं शरीर आणि प्रतीतीला येणारं दृश्य जगत हे वास्तविक सत्य नाही, क्षणभर सत्य. म्हणजे काय झाली? बोट चेप झाली. लक्षात ठेवा, आपल्याला जे जे पदार्थ प्रमाणे सत्य वाटतात ते पदार्थ आपल्याला केवळ सद्गुरूंच्या जवळ जाण्याने, केवळ महावाक्याचे श्रवण केल्याने ते पदार्थ दिसतेच तसे सत्य नाही असा संशय निर्माण होतो. म्हणजे काय झालं? त्याला अज्ञानाचं काय झालं? ज्ञान झालं.
म्हणजे अज्ञानाने काय होतं, जगत भासतं, आणि अज्ञानाने ते सत्य वाटतं. अज्ञानाने जगत भासतं, पण अज्ञानाने काय होतं, सत्य वाटतं. अर्जुना तया नाव ज्ञान हेर प्रपंच हे विज्ञान, त्या सत्य बुद्धी हे अज्ञान हेही जाण, ते अज्ञान आगवे हरपे विज्ञान निशेष करपे, ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईल. म्हणजे माऊली काय सांगतात, अर्जुना हे दिसणारं जे जगत आहे ते जगत हे रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्य आहे. आणि हेच आपल्याला संत संगतीने श्रद्धापूर्वक शास्त्राचं अध्ययन केलं असता आपल्याला जगताविषयी मिथ्यत्व परोक्ष निश्चय होतो. त्याला काय म्हणायचं, आपातता श्रवण असे म्हणायचं. हे सद्गुरूंच्या केवळ जवळ जाण्याने ह्या गोष्टी पहिल्यांदाच शक्य होतात. म्हणजे सद्गुरूंच्या जवळ गेल्यानेच पहिल्यांदा आपल्याला जे देह आहे आणि संसार आहे तो दिसतोय तसं सत्य नाही हे कळतं. म्हणजे त्याला स्वतःच्या अज्ञानाचं काय होतं, ज्ञान होतं. मग आपल्या अज्ञानाचं मनुष्याला ज्ञान झालं की मनुष्य ते अज्ञान निवृत्ती करण्याच्या खटपटीस लागतो. तो थांबत नाही, त्याला झोप येत नाही, तो तळमळतो. आणि अशी तळमळ वाढली असता तो केवळ सद्गुरूंच्या द्वाराशी गेल्याशिवाय त्याला क्षणभरी विश्रांती मिळत नाही. विश्रांती घ्यावया नाही ठाय. म्हणजे विश्रांती कुठं आहे, तर सद्गुरूंच्या चरणाजवळ आहे. आणि आपतता श्रवणाने आपल्याला काय होतं, तर जगताविषयी परोक्ष मिथ्यात्व निश्चय होतो. आता तोच परोक्ष मिथ्यात्व निश्चय दृढ अपरोक्ष ज्ञानामध्ये जोपर्यंत परिवर्तित होत नाही तोपर्यंत आपल्याला यथार्थ भासलेलं सत्यरूपाने जगत हे निवृत्त होत नाही. कारण जो पदार्थ आपल्याला यथार्थ भासलाय, यथार्थ सत्य वाटतो, त्याला यथार्थ ज्ञानानेच त्याची निवृत्ती होती. म्हणजे परोक्ष ज्ञानाने संसाराची निवृत्ती होत नाही. परोक्ष ज्ञानाने ते अधिकाचे विषय सत्यत्व बुद्धीचे पालट होत नाही, मिथ्यात्व निश्चय होत नाही. तर परोक्ष दृढ अपरोक्ष ज्ञानानेच त्याच्याविषयी मिथ्यात्व निश्चय होतो. आणि ह्याला अंग श्रवण असे म्हणतात. म्हणजे सद्गुरूंच्या चरणाजवळ गेल्याच्या नंतर, महावाक्याचे श्रवण केल्याच्या नंतर आपल्याला आपल्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान होतं. कसं होतं, तर आपतता श्रवणाने होतं. आपतता श्रवणामध्ये येण्यासाठी तो अधिकारी लागतो, अनाधिकारी आपतता श्रवणामध्ये येत नाही. कारण शिष्य कसा असा, साधन चतुष्टय संपन्न असावा. शम दम यम नियम उपरती तितिक्षा श्रद्धा ह्या सगळ्या गुणांनी म्हणून जाणतेने गुरु भजीचे. जाणता म्हणजे कोण, जो ह्या साधन चतुष्टय संपन्न आहे त्याला जाणता असे म्हणावं. आणि असा जाणता जो असेल त्याला आपतता श्रवण घडून तो अंग श्रवणामध्ये प्रवृत्त होतो. अंग श्रवणामध्ये महावाक्याचे श्रवण सद्गुरूंच्या मुखाने कानावर पडल्याच्या नंतर कानावचनाची भेटी सरिसाची पे किरटी वस्तू होणे उठी कवने एक जो. त्याला त्या महावाक्याचं यथार्थ ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त होतं. आणि तो वस्तू होऊनच उठतो, त्याला काय म्हणावं, अंगश्रवण. आणि अंगी श्रवणाचा भाग असा आहे की महावाक्याचे श्रवण गुरुमुखाने ऐकूनही आपल्या बोधाविषयी काही संशय असेल त्याच्या निवृत्ती करता श्रवण मननामध्ये पुन्हा प्रवृत्त होणे, तत्व पदार्थाचं चिंतन करणे, ह्याला अंगी श्रवण असे म्हणतात. म्हणजे श्रवणाचे प्रकार आहेत आपतता श्रवण, अंग श्रवण आणि अंगी श्रवण. आपण जे आता या सप्त्यामध्ये करतो आहोत ते काहींसाठी अंग श्रवण आहे, काहीसाठी आपतता श्रवण आहे. असं का, चित्ताचा अधिकार भेद आहे. आपापल्या चित्ताचा अधिकार दुसऱ्याला कळत नाही. आपणच आपल्या चित्ताचा अधिकार ओळखून आपल्या चित्तामध्ये कोणते दोष आहेत आणि आपल्याला कोणते गुण अपेक्षित आहे याचा विचार करून तदनुसार यज्ञ करणे, साधना करणे अपेक्षित आहे. आणि हे केलं असताच आपल्याला महावाक्याचे श्रवण होऊन मोटके गुरु मुखे उदय जत दिसे आणि हृदयी स्वयंभूचे असे
हे प्रत्यक्ष भाव लागे तैसे अपसयाचे. मोठके म्हणजे अगदी छोटे, तत्वम असे हे वाक्य किती एकदम छोटस आहे, पण त्या छोट्या वाक्यामध्ये महाभूत त्याच्यामध्ये लपलेला आहे. बिंब जरी बचके एवढे तरी प्रकाशात त्रिलोक्य थोकडे, तैसी शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवा. सूर्यबिंब आपण जर पाहायला गेलं तर बचके एवढं दिसते, एवढंच दिसतं, पण त्याचा प्रकाश त्रिभुवनलाही व्यापून आहे, मोठा आहे. तसं तत्वमसी हे जे वाक्य आहे तत्वमसी हे अत्यंत छोटे, मोठके गुरुमुखे उदयचं दिसे. गुरुमुखातून ते वाक्य आलं तर ते दिसायला कसं आहे, छोट आहे, पण त्याच्यामध्ये अर्थता अत्यंत मोठी आहे, कारण शिष्य व्यापक रूपाने तत्स्वरूप होतो. एवढं महावाक्यामध्ये श्रवण आहे. कारण महावाक्याची व्याख्याच अशी आहे की जीवाचं आणि ईश्वराचं एकत्व त्या वाक्यामध्ये प्रतिपादन केलेलं असतं, त्याला महावाक्य असे म्हणतात. हे झालं अंगी श्रवण. आता माऊली ह्या ओवीमध्ये हीच वस्तू सामर्थ्य शक्ती सांगतात की जी वस्तू सामर्थ्य शक्ती केवळ आणि केवळ सद्गुरूंच्याच कृपाशीर्वादामध्ये आहे, अन्यच्या कृपाशीर्वादामध्ये नाही. म्हणजे साक्षात भगवंताच्याही जवळ हे सामर्थ्य नाही शिष्याला तत्वमसी महावाक्याचा बोध देऊन कृतार्थ करणे. हे कुणाच्या अंगी सामर्थ्य नाही, तर देवाच्याही अंगी सामर्थ्य नाही. त्याच्यासाठी आपण एक दृष्टांत पाहू. भक्त शिरोमणी नामदेव महाराज हे महान पुरुष, त्यांचा अधिकार अत्यंत अलौकिक. ते साक्षात परब्रह्म पांडुरंगाला नैवेद्य ग्रहण करायला लावायचे. ही कथा सर्वांना ज्ञातच आहे. म्हणजे त्यांचा अधिकार केवढा मोठा होता पहा, की साक्षात परब्रह्म पांडुरंग परमात्मा त्यांच्या हाताने जो दिलेला प्रसाद ते ग्रहण करायचे. पण ज्या वेळेस गोरोबा काकांनी सर्व संतांची परीक्षा केली तर त्या परीक्षेमध्ये कच्चं मडकं कोण निघालो? नामदेव महाराज निघाले की नाही. म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यावर त्यांनी असं मारलं, कच्चं मडकं कोणतं, पक्क मडकं कोणतं. तर त्या ठिकाणी संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज होते, निवृत्तीनाथ होते, गोरोबा काका होते, अन्य संत मंडळी होती. आणि ह्या सगळ्यामध्ये कच्चं मडकं कोण निघालं तर नामदेव महाराज निघाले. म्हणजे मी ह्या ओवीमध्ये वस्तू सामर्थ्य शक्ती सांगतोय, हे आपला मुख्य भाग आहे. वस्तू सामर्थ्य शक्ती, गुरूंच्या कृपा आशीर्वादामध्ये काय वस्तू सामर्थ्य शक्ती आपल्याला ह्या कथेतून, ह्या दृष्टांतातून घ्यायचं आहे. तर नामदेव महाराजांना कच्चं मडकं असं सगळे संत म्हणल्याच्या नंतर वाईट वाटलं. देवा, मी तुझी रोज भक्ती करतो, नामस्मरण करतो, तुझ्या जवळ राहतो, तुला म्हणल्याच्या नंतर तू मी दिलेला नैवेद्य ग्रहणही करतो, आणि ह्या सगळ्या संतांमध्ये मी कच्चा ठरावा द्यावा, असा माझा कोणता अपराध घडलाय, कोणती उणीव आहे माझ्याकडे. तर भगवंतांनी सांगितलं, बाबा तुला सद्गुरू नाही, आणि सद्गुरू नसल्यामुळे त्या प्रातिभ अनुभूती संपन्न आपल्या चित्तामध्ये बोध तो होत नाही. मग नामदेव महाराज म्हणले, तुम्ही तर जगद्गुरू, कृष्णवंद्यम जगद्गुरू, मग तुम्ही साक्षात अख्ख्या जगताचे गुरु आहात, मग मला तुम्हीच उपदेश करा. तर म्हणले, अरे नामा, मी आता इथं देव रूपाने उभा आहे, गुरु रूपाने नाही, है की नाही. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसुनी संदेह बुद्धी भेद, जीवा शिवा सेजे रचली आनंदे, आवटा विजय पदी आरोहण, निजी निज रूपी निजविला तुका. पुढं काय, अनुहरे बालका हल्लरो गाती, 17वीचे स्तन्य देसी. अशा स्वरूपाचं देवा तूच एवढा मोठा गुरु आहेस, तर मी कच्चा का राहो, म्हणून तुम्हीच माझे गुरु आणि महावाक्याचा उपदेश करा. तर देव म्हणले, मी आता या ठिकाणी गुरु रूपाने अवतीर्ण नाही, मी देव रूपाने अवतीर्ण आहे, आणि मला देवाच्या काही मर्यादा आहेत. जे संत जे गुरु करू शकतात ते मी करू शकत नाही. म्हणून नामा
तुला जर प्रातिक अनुभूती घ्यायची असेल, तुला जर जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची प्राप्ती हवी असेल, तर तुला गुरु करावा लागेल, म्हणून तू विसोबा खेचरांकडे जा. मग त्यानंतर ते विसोबा खेचरांकडे गेल्याच्या नंतर विसोबा खेचरांचं जे सगळं आचरण पाहिलं, त्यांना वाईट वाटलं की पांडुरंग परमात्म्यांनी हे मला कुठं पाठवलंय, की ते त्यांचं पाय कुठं होतं सर्वांना माहित आहे की शिवलिंगावर होतं, आणि अशांना गुरु कसं करावं असा प्रश्न नामदेव महाराजांना पडला. तर त्या ठिकाणी भगवंताची दोन स्वरूप हे विसोबा खेचरांनी नामदेव महाराजांना सांगितलं. एक आहे तटस्थ लक्षण आणि दुसरं आहे स्वरूप लक्षण. तटस्थ लक्षण हे भगवंताच्या ठिकाणी कधी असतं आणि कधी नसतं, आणि स्वरूप लक्षण हे कायम असतं, ते कधी खंडित होत नाही. म्हणून देवाचा जगतामध्ये अन्वय आहे, आणि जगताचा आणि आपल्या शरीराचा ह्या जगतामध्ये व्यतिरिक्त आहे. आपलं शरीर कधी असतं कधी नसतं, पण आपला जो आत्मा आहे तो नित्य आहे. आपण झोपलो तेव्हा आपल्या जवळ आत्मा नाही का? आहे. आपण ज्या वेळेस जागृती येते त्यावेळेस आत्मा आहे का नाही? आहे. स्वप्नात आहे. आपण मेल्याच्या नंतर आत्मा आहे की नाही? आपला आत्मा तर मेल्यानंतर सुद्धा आहे. ना तरी आटते कनक असे जयापरी, तेवी नाटते कनक असे जयापरी, म्हणजे मरत्या जीवाकारी अमर जे असे. हे जे स्वर्ण आपण आगीमध्ये टाकतो त्यावेळेस त्या स्वर्णाचं फक्त नाम आणि रूपच जळतं, त्याच्यामधलं सोनं कधीही जळत नाही. तसं आपल्या शरीरामध्ये आपण जरी मेलो तरी सुद्धा आपला आत्मा मरत नाही, म्हणजे आपण म्हणजे मी केव्हाही मरत नाही. हे नामदेव महाराजांना व्यापक अनुभूची दृष्टी विसोबा खेचरांनी दिली. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, वस्तू सामर्थ्य शक्ती गुरूंची काय आहे की ते आपल्याला महावाक्याचा बोध देऊन आपल्याला त्या वस्तू होऊन रूपाने उठवतात. म्हणजे आपल्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त होतं. जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुख्य अति भारती. हे वस्तू सामर्थ्य शक्ती नवलं काही. माऊलींनी आपल्या प्रत्येक अध्यायाच्या पूर्वी सद्गुरूंचं स्तवन केले, सद्गुरूंचं स्मरण केले, सद्गुरूंचं पूजन केले. त्याचं कारण हेच आहे की सद्गुरूंच्या कृपाशीर्वादामध्ये अलौकिक अशी वस्तू सामर्थ्य शक्ती असते. एक पदार्थाची वस्तू सामर्थ्य शक्ती आहे, दुसरी पदाची वस्तू सामर्थ्य शक्ती आहे. पात्र निरपेक्ष रूपाने जी कार्यकारी होती ती पदार्थ शक्ती. ज्या शक्तीमध्ये ज्या पदार्थाला पात्र आणि अपात्र या दोन्हीचंही ज्ञान असो वा नसो, ती त्याला त्या पदार्थ त्या रूपाने त्याला कार्यकारी होती. उदाहरणार्थ आपण परीस घेऊ. परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला तर ते लोखंड हीन दर्जाचं आहे का चांगल्या दर्जाचं आहे हे परीस पाहतो का? तर पाहत नाही. त्याचा स्पर्श झाला लोखंडाचा परिसाला स्पर्श झाला तत्काळ त्या लोखंडाचं स्वर्ण होत. ह्याला काय म्हणायचं? वस्तू सामर्थ्य शक्ती, पदार्थाची वस्तू सामर्थ्य शक्ती. गुळ जाणत्याने तोंडात घातला अथवा नेमत्याने तोंडात घातला, जो गुळ आहे म्हणून खाल्ला त्याला गोड लागला, आणि हा गुळ आहे हे त्याला माहित नाही अशा बालकाला दिला त्याला कडू लागेल का? तर कडू लागणार नाही, त्याला गोडच लागणार. ही पदार्थाची काही वस्तू सामर्थ्य शक्ती. म्हणजे पात्र निरपेक्ष रूपाने कार्यकारी होते त्याला पदार्थ शक्ती असे म्हणतात. त्याच्यामध्ये आपलं कर्म सुद्धा आहे बघा. आपण जे कर्माने उरतो आणि ते कर्म भोगायला पुन्हा जन्म घेतो, कारण प्रारब्ध भोगात शया, केल्या कर्माचा भोगावाचून नाश होत नाही. आणि त्या कर्मातही अशी अलौकिक वस्तू सामर्थ्य शक्ती आहे की तो कर्त्याला भोग दिल्याशिवाय नष्टच होत नाही. कोण? कर्म. म्हणून कर्माच्या अंगी एक वस्तू सामर्थ्य शक्ती आहे, भोग देण्याची. तसंच सरस्वती मातेच्या अंगी वस्तू सामर्थ्य शक्ती आहे. जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुख्य अति भारती. मुख्या ही मनुष्याला वाचा प्रदान करण्याची जी वस्तू सामर्थ्य शक्ती ती सरस्वती मातेमध्ये आहे. आणि माऊली ह्या सर्वांचा दृष्टांत घेऊन सिद्धांत असं सांगतात की आपल्याला महावाक्याचा बोध सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादानेच होतो. तत्वम अशी ही सद्गुरूंची वस्तू सामर्थ्य शक्ती आहे.
कारण ज्या वेळेस सद्गुरू महावाक्याचा उपदेश करतात त्या उपदेशामध्ये पद काय आहे? तत्वम असी. आता पदाचं ज्ञान मनुष्याला लक्षणात्मक आधीच जर झाले असेल तर शक्तिवृत्तीने तो त्या पदार्थाच्या स्वरूपाशी निगडीत होतो, एकरूप होतो आणि त्याला महावाक्याचा बोध होतो. जर पदाचं ज्ञान त्याला प्राप्त नसेल तर पदाचं कार्य तिथं होत नाही. म्हणजे एखाद्या लहान मुलाला आपण सांगितलं पाणी घेऊन ये, अत्यंत लहान आहे, त्याला ग्लास माहित नाही, पाणी माहित नाही, हे पदच त्याला माहित नाही, तर ते कार्यकारी होईल का? तो पाणी आणील का? तो आणू शकत नाही. तसं सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं तू ब्रह्म आहेस, तू साक्षात आत्मा आहेस. मग हे आपण इतके दिवस श्रवण करू नये आपल्याला वाटतं का? तर वाटत नाही, कारण आपल्याला शक्तिवृत्ती नाही, अजून त्याचं ज्ञान नाही. आपल्याला लक्षणावृत्ती करायची. लक्षणावृत्ती केल्याने आपल्याला त्या पदार्थाचं ज्ञान होतं, म्हणजे त्याला पदशक्ती म्हणतात. पदशक्ती ही केवळ ज्ञात रूपानेच कार्यकारी होते. ज्याला पदाची शक्ती ज्ञाते त्यालाच महावाक्याच्या उपदेशाने बोध होतो, अन्याला बोध होत नाही. कारण पदाची शक्ती अधिकाऱ्याच्या श्रवणातून अंतःकरणात गेले तरच आणि तरच महावाक्याच्या उपदेशाने तो जीव ब्रह्मेकरूप होतो. ही झाली पदाची शक्ती. जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुख्य आधी भारती. ही वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही, अशा स्वरूपाची ही वस्तू सामर्थ्य शक्ती. त्याच्यामध्ये एक आत्मा आहे, दुसरा जीव आहे, तिसरं शास्त्र आहे आणि चौथे गुरु आहे. या चार गोष्टी लक्षात घ्या पदार्थ शक्तीमध्ये. आत्म्याचं स्वरूप जर आपण पाहिलं तर आत्मा अजन्म स्वरूपाचा आहे. आत्म्याचा केव्हाही जन्म नाही. जन्म नसल्यामुळे त्याला आकार नाही, जन्म नसल्यामुळे त्याला विनाश नाही, जन्म नसल्या त्याला मला कोणत्या प्रकारचं रूप नाही, गुण नाही. तुझं सगुण मनोकी निर्गुणे, सगुण निर्गुण एको गोविंदू रे. तुझं आकारू मनोकी निराकारो रे, आकारू निराकारू एको गोविंदू रे. तुझं सूक्ष्म मनोकी स्थूल रे, स्थूल सूक्ष्म एको गोविंद रे. अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती एको गोविंदू रे. म्हणजे त्याला सूक्ष्मही म्हणता येत नाही कुणाला, आत्म्याला त्याला स्थूल पण म्हणता येत नाही, त्याला सत्य पण म्हणता येत नाही बरं का. आत्म्याला आपल्याला सत्यही म्हणता येत नाही. बरं, सत्य सापेक्ष असत्य म्हणता येईल का? तर आत्म्याला असत्यही म्हणता येत नाही. माऊली 13व्या अध्यायात नैयम यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्मा अमृतमश्नुते अनादिमत् परम ब्रह्म न सत्तं न सदुच्यते. आपल्या शरीरात जो अनुत्पन्न असलेला आत्मा त्याला आपल्याला सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही. कारण की सत म्हणावं तर तो वाचेचा विषय होतो. आले लक्षात? आत्म्याला जर आपण सत्य म्हणलं, देवाला जर आपण सत्य म्हणलं, सत हे पद वाक्य प्रयोग केला तर ते असत्याचे सापेक्ष आलेले, निरपेक्ष नाहीये. म्हणून त्याला विषयता प्रदान झाली. आणि जर देव विषयाला जर विषय झाला तर तो जड होईल. कोणताही पदार्थ जर अन्य गोष्टीला विषय झाला तर तो पदार्थ जड होतो, त्याचा जन्म होतो, त्याला आकार येतो, त्याला जन्म झाल्याच्या नंतर षडभाव विकार येतात, त्याला मरण येतं. मग जर आपला आत्मा आपला देवच जर विनाशी ठरला तर आपल्याला काय होईल? मोक्ष अभाव होईल. आपण मोक्ष मिळूनही न मिळवल्यासारखं होईल. म्हणून आपला आत्मा कसा आहे? सर्व प्रमाणातला अविषय आहे. विषय नाही कव नाही, जया प्रमयत्वची नाही, त्या स्वयंप्रकाशक विषय होय. ते स्वयंप्रकाशित अन्याला विषयच होऊ शकत नाही, कारण ते अनुत्पन्न स्वरूपात आहे. बरं, आता अडचण अशी, मी तुम्हाला चार गोष्टी सांगितल्या. एक आत्मा आहे, दुसरा जीव आहे. आता अडचण अशी आहे, जर आत्मा अनुत्पन्न स्वरूपाचा आहे, त्याला ना रूप, त्याला ना रंग, त्याला ना आकार, त्याला सत्य म्हणता येत नाही, त्याला असत्य म्हणता येत नाही, तो दिसतही नाही आणि त्याला नाही म्हणता येत नाही. आपल्याला प्रत्यक्ष प्रतितीला देवच आहे. आयसा पाहू जाता कोडे, पाहतेची का रेगे पुढे, तैसे नेय लोटून पडे ज्ञाताची झोप. आता मी जे पाहत आहे माझ्या समोर तुम्ही सर्वजण बसले आहे का प्रत्यक्ष देवच आहे? तुमचं म्हणणं काय?
नाही म्हणजे प्रत्यक्ष जर देव आहे तर मला तो देव माझ्या डोळ्याला विषय झाला का? मग तो प्रत्यक्ष नाही का? तर देव हा प्रत्यक्षाचा विषय नाही, प्रत्यक्ष रूप आहे. प्रत्यक्षाचा देव विषय नाहीये. जसं आपण भिंतीवरती चित्र काढतो, सापाचं चित्र, वाघाचं चित्र, अन्य चित्र, तर त्या टायमाला आपण भिंतीकडे पाहत असता भिंतीकडे पाहत नाही, लक्षात घ्या. आपण त्या चित्राकडे पाहत असतो. आताही मी तुमच्याकडे पाहू म्हणजे देवालाच पाहतोय, कारण तुमच्या सर्व घटी राम द्या एक, माझ्या शरीरात जो राम आहे तो तुमच्या शरीरात राम आहे. मग मी आयसा पाहो जाता कोडे, पाहतेची कार्य घे पुढे, तैसा निय लोटून पडे न्याताची जो. आपण ज्यावेळेस आरशात पाहतो तेव्हा तिथे दोन असतात का? तर दोन नसतात, एकच असतो. म्हणजे जो पाहतो त्याचंच प्रतिबिंब त्या ठिकाणी असतो, तिथं दोन नसतो. पण आपण द्वेष करून पाहतो, मी काळा, मी गोरा, मी उंच, मी बुटका, मी आमका, मी तमका. हे आपल्या आपल्या मनामध्ये कल्पना आहे. हे विनायक महाराज, हे साळुंके महाराज, हे आमके महाराज, हे तमके महाराज, हे आपली कल्पना आहे. हे साळुंके महाराजही नाही, ते साक्षात राम आहे. हे विनायक महाराज पण नाही, ते साक्षात राम आहे. म्हणजे आपल्या पुढे प्रत्यक्ष रामच आहे. पण आपल्याला तशी दृष्टी सद्गुरूंच्या कृपा वस्तू सामर्थ्य शुकाय तशी प्राप्त होत नाही. परत तेव्हा विषय बोलता येत नाही, कारण नय्यम यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञातो अमृतमश्नुते अनादिमत परम ब्रह्म न सत्तन्ना सदुच्यते. कारण ते अनोत्पन्न स्वरूपाचं आहे, ते नवही प्रमाणाला गोचर होत नाही. कारण विषय नाही, कवून आहे, त्या परमत्वचे नाही, तो स्वयंप्रकाश आहे. स्वयंप्रकाश परमात्मा कोणत्याही गोष्टीला विषय होत नाही. ही जी बाकीची प्रमाण आहेत, आता 9 प्रकारची प्रमाण आहे बघा. प्रत्यक्ष प्रमाण, शब्द अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण, शब्द प्रमाण, अर्थापत्ती, उपमान, अनुपलब्धी, ऐतिह्य, पारिशेष आणि संभोग, अशी 9 प्रकारची प्रमाण आहेत. या 9ही प्रमाणांना देव प्रत्यक्ष विषय होत नाही. कारण की ही 9च्या 9 प्रमाण स्वयंप्रकाश आहे का परप्रकाश आहे? मला सांगा. परप्रकाश आहे, त्यांच्याकडे स्वतःचा प्रकाश नाहीये. म्हणजे ह्या 9ही प्रमाणांना स्वतःचा प्रकाश नाही, हे जाऊ दे. ह्या 9 प्रकारची जी शब्द सृष्टी करणारी श्रुती माता, ती पण काय म्हणते? श्रुती नेती नेती म्हणती एकू गोविंदुरे अनुमानेना अनुमानेना. म्हणजे त्या श्रुती मातेलाही भगवंत गोचर होत नाही, अगोचर स्वरूपाचा आहे. कारण की त्या परब्रह्माला कोणीही विषय करू शकत नाही, कारण त्याच्याच प्रकाशाने ह्या 9ही प्रमाणांना प्रकाशोत्तर प्राप्त झाले. आपण जे आता तुमच्या कमी पाहतोय, आपल्याला जे दिसते हे सूर्याच्या प्रकाशाने दिसते. म्हणजे आपण परप्रकाशित आहोत. आपला जो प्रकाश विकारी प्रकाश आहे, आपल्याला स्वयंप्रकाशाकडे जायचं आहे. आणि स्वयंप्रकाश ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. तो देव कसा आहे? तर स्वयंप्रकाश आहे. त्या देवाला कुणीही विषय करू शकत नाही. विषय नाही, कव नाही, जया प्रमेत्वचे नाही. त्या स्वयंप्रकाशाकडे विषय होय. म्हणजे परब्रह्म कसं आहे? आशेष विशेष विवर्जित अत्यंत निर्विशेष सत्समान आहे. त्याच्या ठिकाणी आशेष विशेष हे दोन्ही भाव नाही. दोन्ही भाव हे कार्याला असतं, कारणाला नसतं. 10व्या अध्यायात सांगतात, आईच्या पोटामध्ये जो गर्भ आहे, तो गर्भ आईचं वय सांगण्यामध्ये समर्थ आहे का? तर सांगण्यास समर्थ नाही. कारण की ते काय आहे? कार्य आहे. आणि कार्य कारणाला जाणवू शकत नाही. एक अंश स्थितो जगत अथवा बहुनियतेन किन्यातेन तव चार्जन. पुढं काय? एक अंश स्थितो जगत, माझ्या एका अंशावर हे जगत आहे. म्हणून हे जगत, महर्षी, वेद, अन्य कोणताही देवता मला विषत्वाने विषय करू शकत नाही. आता प्रत्यक्ष प्रमाणाने देव विषय होत नाही, अनुमान प्रमाणाने देव विषय होत नाही, शब्द प्रमाणानेही देव विषय होत नाही, उपमान प्रमाणानेही देव विषय होत नाही, अर्थापत्ती प्रमाणानेही देव विषय होत नाही, अनुपलब्धी प्रमाणाने देव विषय होत नाही, ऐतिह्य प्रमाणाने देव विषय होत नाही, संभव प्रमाणाने देव विषय होत नाही. मग देवच विषय होत नाही तर जीवाचं दुःख, जीवाला 3 प्रकारचं दुःख आहे. आधी भौतिक, आध्यात्मिक आणि
अधिदैविक. हे 3 दुःख असून पुन्हा जन्म मरणाचं हे वेगळं दुःख आहे. म्हणजे 5 क्लेश आहे. तो म्हणतो काय नाही कृष्णाचा मंत्र सांग. कृष्णाचा मंत्र कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हेच 5 प्रकारचं दुःख आहे आपल्याला. आणि ह्या 5 प्रकारचं क्लेश हे दुःख एक श्री हरी श्रीकृष्णाच्या नामस्मरणाने निवृत्त होते. आता हे 5 प्रकारचं जे क्लेश आहेत ते देवाच्या ज्ञानाने निवृत्त होतात. देवाची प्राप्ती झाल्याने निवृत्त होतं. मग आतापर्यंत आपण काय पाहिलं, देव कोणत्याही प्रमाणाला विषय होत नाही. मग देव कोणत्याच प्रमाणाला विषय होत नाही तर जीवाला ब्रह्मस्वरूप होण्यासाठी कोणता मार्गच नाही, आहे की नाही? बरोबर. आपण जर सूर्याला जर पाहायचं ठरवलं चारी बाजूनी तर सूर्य दिसन गाव, सूर्य तर दिसणार नाही, मात्र डोळा आपलं नक्की जातील. आपण आंधळे हो, पण सूर्याचं ज्ञान आपल्याला, मग सूर्याचं ज्ञान होणार नाही तर सूर्याचं जे अधिष्ठान ब्रह्मचैतन्य त्याला पाहायला गेल्याच्या नंतर त्याचं ज्ञान कसं होईल? त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. म्हणजे देवाचं ज्ञान होत नाही हे सिद्ध झालं. आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान होत नाही हे सिद्ध झालं. पण श्रुती तर सांगते जीव ब्रह्मैक्य ज्ञानाशिवाय आपल्या त्रिविध दुःखाची निवृत्ती नाही, पंचविध क्लेशाची निवृत्ती नाही. तर आपल्याला आता ते पाहिजे की देव कसा विषय होतो. देव विषय होत नाही असं नाही, देव विषय होतो, पण देव विषयत्वाने विषय होत नाही तर प्राण प्रदत्वाने विषय होतो. प्राण प्रदत्वाने विषय कसा होते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. प्रधान ज्यावेळेस राजाला विषय करतो, राजाला काही गोष्टी सांगतो, त्या टायमाला राजाची सत्ता घेऊन राजाला तो सांगत असतो. आणि राजाची सत्ता घेऊन ज्यावेळेस राजाला सांगतो त्यावेळेस तो प्राण प्रदत्वाने राजाला विषय करीत असल्यामुळे त्या ठिकाणी तो जाणण्याचा आणि कार्याचा व्यवहार होतो, अन्यथा होत नाही. तसंच सद्गुरू आपल्याला परब्रह्माचं ज्ञान करून देताना प्राण प्रदत्वाने करून देतात. कारण की आपणची देव होय, साक्षात ते श्रीकृष्ण परमात्मा देव रूपाने आपल्या जवळ येतात. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह बुद्धी भेद, सद्गुरु वाचुनी संसारी तारक, नशेची निष्ठंग ध्यानभूत. मग आपण आता पाहिलं की देवाचं आपल्याला ज्ञान होत नाही, श्रुती त्याचं ज्ञान करून देत नाही. शब्द जात मागोते सळे, संकल्पाच्या आयुष्य पुरे, वाराई चेतने शिरे विचाराचा, ते उन्मनीचे लावण्य, तुरेचे तारुण्य, अनादिचे आगण्य परमतत्व, ते विश्वाचे मूळ, योगधर्माचे फळ, आनंदाचे केवळ चैतन्याची गा. असा अत्यंत निर्विशद सामान्य असणारा परब्रह्म आपल्याला जर विषय झालं नाही तर जीवाच्या मागचं सुख दुःख, जीवाच्या मागचं जन्म मरण, ह्या जन्म मरणाची निवृत्ती होऊ शकत नाही. आणि हेच कळवळा संतांनी घेतल्यामुळे संत गुरुरूपाने, देव गुरुरूपाने अवतीर्ण होऊन शिष्याला तत्वमस्यादी महावाक्याचा बोध करतात. आणि त्या टायमाला तो परब्रह्म परमात्मा असणारा जो देव तो आपल्याला प्राण प्रदत्वाने विषय होतो. म्हणजेच काय होतं, तो आपल्या वृत्तीतला असणारा चिदाभास त्या परब्रह्माला जाणण्याला जातो. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या चिदाभासाला असं ज्ञान होतं की हे माझंच यथार्थ स्वरूप आहे. परतोनी पाठीमोरे टाके आणि आपणाचे आपण देखे, देखत ओळखे म्हणे हे तत्व हे मी. म्हणजे ज्यावेळेस नाना महाराजांनी थोड्यात आपण सेवा उरतो वेळ झाली तर वृत्तीमध्ये असणारा जो चिदाभास आहे तर वृत्तीमध्ये असणारा जो चिदाभास आहे त्या चिदाभासाने आपली वृत्ती शास्त्रीय संस्कार विशिष्ट सद्गुरूच्या महावाक्याने झाल्याच्या नंतर ज्या वेळेस आत्मस्वरूपाला पाहायला जाते त्या टायमाला तो आत्मा स्वयंप्रकाश आहे. आणि त्या स्वयंप्रकाशित असणाऱ्या आत्म्याच्या ठिकाणी हा वृत्तीचा असणारा चिदाभास तद्रूप होतो. आणि प्रारब्ध अवशेष
ही वृत्ती शेष राहिल्यामुळे तो जीवन मुक्तीचं विलक्षण सुख तो संत महात्मा अनुभव घेतो. आणि असे सद्गुरू श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू ज्या वेळेस शिष्याला उपदेश करतात त्या टायमाला तेही त्या प्रातिभ अनुभूतीने संपन्न असल्यामुळे ते आपल्या शिष्यालाही त्या स्वरूपाला तद्रूप करून ठेवतात. कारण त्यांच्यामध्ये ते वस्तू सामर्थ्य जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुख्य अति भारत हे वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काय. सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादामध्ये अशी वस्तू सामर्थ्य शक्ती आहे की निरावरण असणारं परब्रह्म सगळ्या विषयाला विषय न होणारं श्रुती मातेलाही विषय न होणारं साक्षात परब्रह्म सद्गुरू म्हणजे देव गुरु रूपाने सद्गुरू रूपाने अवतीर्ण होऊन आपल्याला प्राण प्रतत्वाने विषय करतात आणि आपल्या मागचं जन्म मरणाची जी पीडा आहे त्याची निवृत्ती करतात. म्हणून संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूंचे अलौकिकता ह्या ओवीच्या माध्यमातून सांगतात. जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुखिया अति भारती हे वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही. कारण आत्मा कसा आहे निरावरण आहे. आत्मा कसा आहे त्या निरावरण आत्म्याला आपण विषय करू शकत नाही. निरावरण आत्मावृत्तीला विषय होत नाही. आवरण सहित आत्मावृत्तीला विषय होतो. लक्षणा वृत्तीने विषय होतो. शक्ती वृत्तीने विषय होत नाही. वृत्ती व्याप्तीने विषय होतो. फल व्याप्तीने विषय होत नाही. अभिन्नत्वाने विषय होतो. भिन्नत्वाने विषय होत नाही. असं जे आपलं चैतन्य आहे विश्व नाही गौ नाही जया प्रमत्वची नाही त्या स्वयंप्रकाशा काही प्रमाण होय ते कोणत्याही प्रमाणाला विषय होत नाही. पण सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला त्या आत्मस्वरूपाची जीव ब्रह्मैक्य रूपाने तत्वमसी ह्या महावाक्याने ज्ञान होऊन तोही त्या ठिकाणी तद्रूप होतो. आणि हे केवळ आणि केवळ एक सद्गुरूच करून देतात. म्हणून जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुखे अति भारती हे वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही. शांती ब्रह्म एकनाथ महाराज या सद्गुरूंविषयी बोलतात की गुरु पर ब्रह्म समान हेही बोलणे किंचित निम्न गुरु वाक्य ब्रह्म सप्रमाण येरवी ब्रह्मपण शब्द मात्र. म्हणजे गुरु पर ब्रह्म समान हेही किंचित निम्न. कारण की परब्रह्म हे कोणतेही शिष्याला बोध करण्यासाठी परिच्छिन्न होत नाही. पण ते परब्रह्म गुरु रूपेने अवतीर्ण होऊन परिच्छिन्न होऊन सम म्हणजे शिष्याच्या अधिकार ह्याला सम होऊन शिष्याला बोध करून देतात. म्हणून गुरु परब्रह्म समान हेही बोलणे किंचित भिन्न. गुरु वाक्य ब्रह्म सप्रमाण एरवी ब्रह्मपण शब्द मात्र. ब्रह्मपण केवळ शब्द मात्र. ब्रह्माला ब्रह्मपण गुरुमुळे. म्हणून गुरूंची अनन्य साधारण शक्ती आहे. आणि माऊली ह्या ओळीमध्ये तेच वस्तू सामर्थ्य शक्तीचं वर्णन करतात. आणि म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे. अशा गुरूंचं ह्या ठिकाणी जरी वाङ्मय सेवा झाली त्यांच्या चरणी समर्पित करतो. माऊलींच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. सद्गुरु साखरे महाराज की.